मुखेडचे डॉक्टर दिलीप पुंडे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीवर नियुक्ती. मुखेड आरोग्य क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या मुखेड येथील नामांकित सर्पदंश तज्ज्ञ डॉक्टर दिलीप पुंडे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात सर्पदंश कार्याची दखल घेऊन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर दिलीप पुंडे यांचा सन्मान केला आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ही महत्त्वपूर्ण निवड जाहीर करण्यात आली आहे. डॉक्टर सुनीता शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करणार असून देशातील सर्पदंशाचे नियंत्रण, नवीन संशोधन आणि प्रभावी उपचार पद्धती यावर ही समिती केंद्र सरकारला धोरणात्मक मार्गदर्शन करणार आहे. डॉक्टर पुंडे यांनी गेल्या 38 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात सेवा दिली असून त्यांनी आतापर्यंत 10,000हून अधिक सर्पदंश रुग्णांचे प्राण यशस्वीरित्या वाचवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली असून त्यांनी नामांकित ऑक्सफर्ड विद्यापीठात व्याख्यान दिलं आहे. तसेच ते जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील इतर तज्ज्ञांचाही समावेश या राष्ट्रीय समितीत महाराष्ट्रातून डॉक्टर पुंडे यांच्यासह प्रख्यात तज्ज्ञ डॉक्टर हिम्मत भास्कर आणि डॉक्टर सदानंद राऊत यांचीही निवड झालेली आहे. एकाच वेळी महाराष्ट्रातील 3 दिग्गजांची निवड झाल्याने राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉक्टर पुंडे यांच्या या निवडीबद्दल मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून आणि वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो. सर्पदंश तुम्ही आतापर्यंत गेले 28 वर्ष सेवा करत आहात. 10,000हून अधिक रुग्ण तुम्ही बरे केलेले आहेत, बरोबर? तर हे अनुभव तुमचा कसा राहिला आहे? मी MD झाल्यानंतर 1988 साली या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. 38 वर्ष संपले, आता 39वं वर्ष चालू आहे. जवळपास 10,000 रुग्णांना मी उपचार केले आणि त्याचा रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध आहे. 1988 साली या भागातला सर्पदंशाचा मृत्यूदर हा 25% होता. 2015ला 1.81, 22ला 0.98 आणि मागील 2 वर्षापासून हा मृत्यूदर आमच्या भागात 0% आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः उपचार पद्धती, आम्ही केलेलं 5 लाख लोकांचं जनजागरण, लोकांना अंधश्रद्धेपासून दूर नेणं, बेसिक लाईफ सपोर्ट देणं, डॉक्टरांना ट्रेनिंग देणं, माझे कर्मचारी ट्रेंड आहेत, या सर्व गोष्टीमुळं हे आम्हाला शक्य झालं. सर, विशेषतः ग्रामीण भागात सर्पदंशाबाबत अजूनही अंधश्रद्धा जाणवतं, याविषयी काय सांगाल? खरं म्हणजे मृत्यूचं प्रमाण जास्त असण्याचं कारण अंधश्रद्धा आहे. आजही अनेक गावात भोंदूबाबा आहेत. 80% साप हे बिनविषारी असतात आणि त्याचा दंश झाला तरी काही होत नाही, आणि 20% साप हे विषारी असतात. आणि हे 80%तले लोक तिकडे जातात आणि अंधश्रद्धेचे बळी पडतात. पण 20%तले लोक जर तिकडे गेले तर आमच्याकडे अशी खूप उदाहरणं आहेत. काही लोक तिकडे दगावले, पण तिथून सिरियस होऊन इकडे आल्यानंतर आम्ही त्यांना व्हेंटिलेटरवर वाचवलं. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये महाराष्ट्र एक असं राज्य आहे की जिथं अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित केला आहे. पण हा कायदा अधिक मजबूत करणं गरजेचं आहे. कारण एवढे जर भोंदूगिरी जात असेल, फेथ हिलिंग म्हणतात त्याला, तर हे समाजासाठी घातक आहे. राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समिती घोषित केली आणि त्यात माझा समावेश केला. भारतातून काही मोजक्या डॉक्टरांचा यात समावेश करण्यात आलेला आहे. मी मागील 40 वर्षापासून या भागामध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. सर्पदंश हा शेतकरी आणि शेतमजुरांचा कालमर्यादित अपघात आहे आणि माझी त्यात झालेली नियुक्ती म्हणजे शेतकरी आणि शेतमजुरांच्या वेदनेची संवेदना तिथपर्यंत पोहोचली असं म्हणायला हरकत नाही. सर, यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या या समिती तुमची निवड कशी झाली नेमकं? NCDC, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल, जे भारताचं जे मोठं सेंटर आहे, आणि केंद्रीय महासंचालक आरोग्य सेवा भारत शासनाचे आणि आरोग्य मंत्रालय यांनी ही समिती घोषित केली आणि त्यात माझी निवड केली. कारण माझ्या कार्याची नोंद ऑलरेडी तिथंपर्यंत पोहोचलेली आहे. महाराष्ट्रातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील सर्पदंशाच्या समस्या किती गंभीर असं वाटतं तुम्हाला? तसं पाहिलं तर भारतामध्ये दरवर्षी किमान 1 लाख लोक सर्पदंशानं मृत्यू पावतात आणि मुख्यतः शेतकरी शेतमजूर. महाराष्ट्रातही सर्पदंशाचं प्रमाण खूप जास्त आहे, विशेषतः ग्रामीण भागात जास्त आहे. आणि
त्याचे अनेक कारण आहेत. आता आमच्या मुखेड भागामध्ये जास्त असण्याचं कारण म्हणजे एकतर डोंगराळ हवामान, मुखेड, कंधार, विलोली, देगलूर, नायगाव, उष्ण हवामान, दगडामातीची घरं, अंधश्रद्धा, अज्ञान, दारिद्र्य आणि सीमावर्ती भाग आहे ना हा. त्यामुळं या भागातही सर्पदंशाचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळं शेतकरी शेतमजुरांना सर्पदंशाची रिस्कही 24x7x365 दिवस आहे. स्नेक विनियम म्हणजे ASV उपलब्धतेची परिस्थिती कशी आहे आता सध्याची? सध्या ग्रामीण रुग्णालयात ASV आहे, पण दुर्दैवानं असं आहे की बऱ्याच डॉक्टरांना, मी टीका म्हणून बोलत नाही, कसं आहे की सर्वप्रथम विषारी आणि बिनविषारी दंश ओळखता आला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला किती मात्रा द्यावी, नागाला किती द्यावी, मण्यारला किती द्यावी, घोणसला किती द्यावी. आणि बेसिकली या औषधांचं रिॲक्शनचं प्रमाण जास्त असल्यामुळं ग्रामीण भागातले डॉक्टर ह्या उपचार करायला धजत नाहीत. तर आम्ही वेळोवेळी त्यांच्या ट्रेनिंगमध्ये हे शिकवतो की रिॲक्शन आली तर घाबरू नये. बदललेली सामाजिक परिस्थितीसुद्धा त्याला कारणीभूत आहे. तर मुबलक साठा, डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढल्याशिवाय, डॉक्टर तज्ज्ञ असेल तरच त्याचा खरा लाभार्थी रुग्ण असेल. सर, महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे जे डॉक्टर आहेत, कर्मचारी, त्यांना उत्तम असं प्रशिक्षणाची गरज आहे का? 100% महाराष्ट्र नाही, पूर्ण देशात गरज आहे. प्रत्येक जिल्ह्याला गरज आहे. कारण जोपर्यंत डॉक्टरला आत्मविश्वास येणार नाही आणि त्याला पूर्ण ज्ञान, नाही तर दुर्दैवानं काय होतं की विषारी दंशाला औषध मिळत नाही आणि बिनविषारी साप चावला तर त्याला सापाचे औषध दिलं जातं. सर, तुमच्या या यशामुळे मुखेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये खूप लोकांना आनंद वाटतोय, उत्सव वाटतंय आणि तुम्हाला अजून लोकांना प्रेरणा मिळते. काय तुम्हाला तुम्ही कसं बघता याच्याकडे? कारण काल आमदार साहेब सत्कार केला, बातम्या येत आहेत, म्हणजे खूप सर्व नाही. आता कसं आहे की मी MD झाल्यानंतर आय केम हिअर विथ मिशन अँड पॅशन. एक ग्रामीण भागात 1988ला कसली सुविधा नसताना मी इथं आलो आणि इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खूप फारसे साप चावून मरतात. आता नाग, मण्यार यांचा श्वास जर पकडला तर त्याला जीवनदान देऊ शकतो. कॅच अ ब्रेथ अँड सेव्ह द लाईफ. हळूहळू आम्ही त्यावेळेस छोटं, आता मोठं ICU तयार केलं. आता व्हेंटिलेटर्स आहेत आमच्याकडं. माझे कर्मचारी ट्रेंड आहेत. आम्ही मृत्यूदर कमी केला. एखादा गोरगरीब शेतकरी जर वाचला तर त्यातून मिळणारा आनंद हा फार मोठा आहे. सर, साधारणपणे महिन्याला किंवा दिवसाला किंवा महिन्याला तुमचे असे किती पेशंट येत असतात, किती बशी आपण भरतो? साधारणतः सर्पदंशाचा सीझन हा जून ते नोव्हेंबरपर्यंत असतो. आता पाऊस पडायला सुरू झाले की सर्पदंशाचं प्रमाण वाढतं. खूप पेशंट असतात. मला आजही आठवतं की 27 ऑगस्ट 2018 या दिवशी ओव्हरलॅपिंग डे नाईटमध्ये मी विषारी सापाचे 9 पेशंट वाचवले होते एका दिवशी. 24-36 तासात जवळपास, डे नाईट धरलं तर कधी 3 असतात, 4 असतात. आणि जून, जुलै, ऑगस्ट या आता मागच्या वर्षी मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली. इकडं हासनाळ वगैरे या भागात लेंडी धरणाला पूर आला. अनेक गावात पाणी शिरलं. मग अशा पूर परिस्थितीत सर्पदंशाचं प्रमाण वाढतं. मी साधारणतः 250 ते 300 रुग्ण सर्पदंशाचे प्रतिवर्षी त्यांच्यावर उपचार करतो. काय टाळावे? बाहेर एक मी असं चार्ट डिस्प्ले केला आहे, त्याच्यावर समजेल. पण एखाद्या शेतकऱ्याला किंवा कोणाला घरामध्ये किंवा शेतामध्ये साप चावला तर सर्वप्रथम त्याला सुरक्षित जागी घ्या. त्याला घाबरू देऊ नका. त्याला म्हणजे धीर द्या. फ्राईट अँड फ्लाईट म्हणजे त्याला पळू देऊ नका. कारण तो जर घाबरून पळायला लागला तर हृदयाची गती वाढेल आणि विषबाधा फास्ट होईल. चावलेल्या जागी छेद घेणे किंवा काही लावणे हे सुद्धा घातक आहे. आणि बेसिकली त्याच्या नाकात औषध घालणे, तोंडात औषध घालणे असे गावठी उपाय कुठलेही करू नयेत. त्याला आता ते आवळपट्टी बांधण्याच्या बाबतीतही थोडंसं त्याच्यामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण आवळपट्टी बांधायचीच असेल, हाताला चावला तर दंडाला आणि पायाला चावला तर मांडीला, अति घट्ट आवळपट्टी बांधू नये. त्याला लिम्फॅटिक टॉर्निकेट म्हणतात. म्हणजे त्यात दाबून दडपून तुमचं करंगळी घालता आली पाहिजे. एक त्या ठिकाणी कापू नये.
आणि कुठं मंदिरात किंवा बंधुबाबाकडे पेशंटला न जाऊ देता लवकरात लवकर जवळच्या रुग्णाला घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे. एक महत्त्वाचा प्रश्न, आता तुमची निवड झाली समितीवरती, या समितीवर निवड झाली, तुम्हाला सरकारला काय सूचना किंवा काय शिफारशी करायच्या आहेत? हा फार चांगला प्रश्न आहे की कारण ह्या शिफारशी आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून करतोय की आता भारत हा WHO सर्पदंश हा निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणून घोषित केला आहे. आणि दुर्दैवानं सर्पदंश हा शासन दरबारी, डॉक्टरांच्या दरबारी, सामाजिक दरबारी दुर्लक्षित भाग आहे. कारण शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांचा तो अपघात आहे आणि देर इज नो व्हॉइस गरीब घटकाला. पण या केंद्र सरकारनं गंभीर दखल घेऊन 2030पर्यंत मृत्यूदर 50%हून कमी आणण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यात मी पण आहे. पण शासनाला माझं असं म्हणणं आहे की पहिलं म्हणणं की सर्वत्र औषधांचा ASVचा मुबलक साठा प्रतिविष, त्याहीपेक्षा अजून प्राधान्यात ग्रामीण भागातल्या डॉक्टरांचं ट्रेनिंग करणं. कारण कसं असतं की बऱ्याच डॉक्टरांना याचं ज्ञान नाही आहे. तर आम्ही बऱ्याच भागामध्ये ट्रेनिंग घेतो. तिसरी आमची अशी मागणी आहे की आता आपल्याकडं महात्मा फुले योजना आहे किंवा आयुष्यमान भारत आहे. समजा परड चावला आणि त्याची किडनी फेल झाली तर असे रुग्णसुद्धा या योजनांची व्याप्ती वाढवून विषारी सर्पदंश हा डे 1 पासून त्याचा उपचार पूर्ण होईपर्यंत या योजनेचा त्याला पूर्णतः लाभ मिळावा. नाही तर सध्या कसं आहे की नाक चावला आणि व्हेंटिलेटरवर गेला आणि परड चावला आणि किडनी फेल झाली तर त्याला त्याचा फायदा होतो. तर विषारी सर्पदंश रुग्णांना डे 1 पासून त्या योजनेत समाविष्ट केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी शेतमजूर याचा विमा काढण्यासाठी शासनानं थोडासा पुढाकार घेतला. तो एक भाग. समजा आमचा प्रयत्न आहे की हा शेतकरी मरू नये. कारण एक शेतकरी जर सर्पदंशानं मरण पावला तर एक कुटुंब मरतं. दुर्दैवानं मृत्यू झालाच तर त्या शेतकऱ्याला आपल्या देशामध्ये सर्व राज्यामध्ये समान आणि भरीव मदत मिळावी. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की MBBS लेवलला सर्पदंशाविषयी फार कमी शिकवल्या जातं. तर याच्यामध्ये विषशास्त्राचा शास्त्राचा समावेश करून सर्पदंशाची बद्दलचं संपूर्ण ज्ञान त्यांना कसं देता येईल याकडे, दॅट इज अपडेटिंग ऑफ सिलेबस. आणि आता दखलपत्र महाराष्ट्रात लवकरच घोषित होईल. झालं तर प्रत्येक मृत्यूची नोंद होईल. आणि हा जो आपला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे त्याला कडक करून त्याची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. आणि अनेक जिल्हा स्तरावर सातत्यानं वर्षातून किमान 2 ते 3 वेळेस डॉक्टरांच्या कार्यशाळा घेतल्या गेल्या पाहिजे. आज आपली मी याप्रसंगी एक संदेश देऊ इच्छेला सर्वांना की अंधश्रद्धेची कात टाका. साप जशी कात टाकतो, अंधश्रद्धेची कात टाका आणि विज्ञानाची कास धरा. तुमचा जीव नक्की वाचेल. नक्की सर, आज आपली राष्ट्रीय समितीवरती खूप मोठ्या, विशेषतः महाराष्ट्रातील आणि भारताच्या गव्हर्नमेंट कमिटीवरती आपली निवड झालेली आहे. तर याच्या निवड झाल्यानंतरचं इथलं पहिले पाऊल तुमचं या कमिटीमार्फत काय असणार आहे? नाही, पहिलं तर माझं पहिलं पाऊल असेल की बाबा या शासनाच्या योजना आहेत त्या सर्पदंशासाठी व्यापक असाव्यात. कारण सर्पदंशाचं औषध खाजगीमध्ये महागडं आहे. 760 रुपयाला एक इंजेक्शन असतं. पहिलं पाऊल या योजनेमध्ये पूर्णतः विषारी दंशाचा सहभाग. दुसरं माझं महत्त्वाचं की आमचं मिशन आहे टीच वन ईच वन. प्रत्येकाला शिकवा, रुग्णाला शिकवा, डॉक्टरला शिकवा. मिशन 0 मॉर्टॅलिटी, मृत्यूदर 0. आणि तिसरं आहे सेव्ह द सेव्हियर. शेतकरी देशाला वाचवतो तर आपण शेतकऱ्याला वाचवा. डॉक्टरांचं ट्रेनिंग हे पण आमचं मुख्य अंग असेल. मुलाखती शेवट करत असताना सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना आपल्या वतीने काय आव्हान असणार आहे? नाही, मी असं सांगेन की बाबा की आता पावसाळा सुरू होतोय, तोंडावर आलेला आहे. सर्पदंश झाल्यानंतर तुम्ही तातडीनं जवळच्या रुग्णालयात जा. अंधश्रद्धेला बळी पडू नका. कारण त्याच्यात जर वेळ गेला आणि मृत्यू आला तर आयुष्याचं दुःख पदरात येईल.
वैज्ञानिक सल्ला घ्या. मी जे म्हटलं ना की अंधश्रद्धेची कात टाकून विज्ञानाची कास धरा. मी अजून म्हणेल की ग्रामपंचायत आहे तर नेत्यांचे वाढदिवस असतात. आज प्रत्येक गावात इतके फ्लेक्स असतात, आपल्याला रस्ता दिसत नाही. तर अशा प्रसंगी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, ग्रामपंचायतनी जसे हागणदारी मुक्त योजनेचे बॅनर्स लावले होते, असे जर गावोगाव सर्पदोष जनजागरणाचे बॅनर लावले. आता आम्ही अनेक लोकांना इन्व्हॉल्व करतो. माझ्या हातून 10 महाराज लोक वाचले. ते त्यांच्या कीर्तनात प्रचार करतात सर्पदंशाचं कसं करायचं. तसं युवा नेते, कार्यकर्ते जर प्रत्येक गावात जर आपल्या वाढदिवसानिमित्त कशानिमित्त की मोठं बॅनर लावलं की सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार काय करावा, प्रतिबंध कसा करावा, हा लोकशिक्षणाचा भाग आहे. म्हणजे एक बॅनर समजा आपण गावाच्या एंट्रीला लावला, सारखे लोक वाचतील आणि काही ना काही त्याच्यातून निश्चितच फायदा होईल. नक्कीच हे होते सन्माननीय डॉक्टर दिलीप पुंडे सर यांनी सविस्तरपणे आपल्या चॅनलला भारत सरकारच्या राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीवर झाल्याबद्दल युवा चॅनलला दिलेली मुलाखत. धन्यवाद. डॉक्टर दिलीप पुंडे सरांनी ज्यांना सर्पदंश झाला होता अशांना जीवनदान दिलेलं आहे. असे पेशंट आपल्यास उपस्थित आहेत. काय सांगाल, कसं तुम्हाला उपचार वाटले? सर, माझं नाव वच्छलाबाई मारुती राठोड आहे. गाव माझं सोनपेठवाडी तांडा आहे सर, मुखेड तालुक्यामध्येच आहे. सर, मला 2011मध्ये सरप चावला होता. तेव्हा सर फुरशी पडू म्हणून चावला होता. मी आज वाचण्याची शक्यताच नव्हती माझी. सर होती म्हणून आज वाचले सर मी. तर आज माझे 3 लेकरं डॉक्टर झाले सर. एक MBBS, एक BMS आणि एक व्हेटरनरी सर. आता जीवनदान मिळालं ना. तुम्हाला सर्पदंश झाला? हो सर. हां. तर आज मी सरांनी वाचलं ना म्हणून माझे लेकर सगळे डॉक्टर झाले सर. किती वर्षाखालीची गोष्ट आहे? तर आज 15 वर्ष झाले सर. 15 वर्ष. 11 मध्ये चालू होता. आता त्याच्यामुळे तुम्ही आता सुरू केलं. हो सर. डॉक्टर साहेबांना आता राष्ट्रीय समितीला भेटले, काय सांगाल? नाही सर, सर आहेत म्हणून आज माझं जीवनदान आहे सर. आणि माझे लेकर आज डॉक्टर झाले नाही तर आज काहीच खरं नव्हतं सर.